आय वेलकम यू टू DWP डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत गाईज GS2 चा क्वेश्चन. ओके, पॉलिटीचा क्वेश्चन आहे. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल कॅग वरचा हा क्वेश्चन आहे बघा, इम्पॉर्टंट आहे. सो क्वेश्चन काय विचारतोय, एक्झामिन दी कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन ऑफ दी कॅग और कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. सिंपल 150 वर्ड्स मध्ये तुम्हाला आन्सर करायचं आहे. ओके, मग आता या व्हिडिओमध्ये आपण टोटल डिस्कस करणार आहोत कसा हा क्वेश्चन अप्रोच करू शकतो, काय इंट्रोडक्शन मध्ये असलं पाहिजे, काय बॉडीमध्ये डिमांड काय आहे, कन्क्लुजन कसं असलं पाहिजे, आणि काही नवीन गोष्टी तुम्ही करू शकता ज्याच्या थ्रू तुम्हाला ॲडिशनल मार्क्स सुद्धा भेटतील. ओके, सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. चला आता आपण डिस्कस करूयात. का सगळ्यात आधी बघा क्वेश्चनची इम्पॉर्टन्स काय गोष्ट असते तर डिमांड. ओके, सो डिमांड ही फार इम्पॉर्टंट आहे, फॉरमोस्ट आहे. काय डिमांड आहे की कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन ऑफ दी कॅग. ठीक आहे, मग आता कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन आहे म्हटल्यावर कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड आर्टिकल्स तर आलेच पाहिजे है ना. तो सिंपली तो विचारतोय ना आपल्याला, कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल्स यायलाच पाहिजे, मेन्शन झालेच पाहिजे. ठीक आहे, सो मग आता इंट्रोडक्शन मध्ये आपण काय करणार, सगळ्यात आधी कॅगचं कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठे मेन्शन आहे, कसं मेन्शन आहे ते करणार. सो कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल आर्टिकल 148 इज अ व्हेरी इम्पॉर्टंट authority in the constitution, which the role of which has been taken by the British practice also, or British constitution also. The CAG, it performs several important function making Indian democracy highly thriving. ठीक आहे, की कॅग हा आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, महत्वाचा रोल प्ले करतो, मेकिंग इट थ्रायव्हिंग. ठीक आहे, सो डायनामिक बनवतो तिला. मग हा झाला आपला 20 ते 25 वर्डचा इंट्रोडक्शन है ना. एवढाच वर्ड असणार. 250 वर्डचा असेल तर थोडंसं त्याला अजून 30 वर्ड्स आपण घेऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त बिलकुल नाही. मग इंट्रोडक्शन. मग बॉडीमध्ये काय करणार आपण, काय कॉन्स्टिट्यूशनल रोल्स दिलेत त्याला. सो फायनान्स पहिला, मग याला डिवाइड करा है ना, की बघा एक्झामिनरला तुम्ही जेवढं सेपरेट करून देणार एक्झामिनर तुम्हाला तेवढं मार्क्स देणार. तुम्ही जर का थाळी, आता थाळी बघा, थाळी आपण जेवण करतोय त्याच्यामध्ये सगळं दाल, रोटी, लोणचं, सगळं भात मी एकाच याच्यात दिलंय, किती कसा विचित्र वाटेल ते. पण दुसऱ्या थाळीत मी तुम्हाला काय दिलंय, प्रॉपर डाळ वेगळी आहे, थाली वेगळी आहे, भात वेगळा आहे, पोळी वेगळी आहे, राईट. याच्यामुळे काय होईल ना, तुम्ही बघणार की प्रॉपर प्रेझेंटेशन जर का असेल, जर का त्याला आपण ब्रेक केलंय प्रॉपर पॉइंट्स मध्ये ना, तर इव्हॅल्युएटरला ते रीड करण्यात, अंडरस्टँड करण्यात फार इझी राहतं, आणि तुमची पर्सनॅलिटी सुद्धा रिफ्लेक्ट होते है ना. सो मग नोट्स मध्ये लिहून घ्या की पॉइंट्स है ना, स्पेशल क्रिएटेड पॉइंट शुड बी देअर. सो फायनान्स. मग कॉन्स्टिट्यूशनल रोल काय म्हणतो फायनान्सचा, की कॅग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हा इम्पॉर्टंट फायनान्स ऑफिसर आहे है ना. त्याच्याकडे ऑडिट पॉवर्स आहेत. हा प्रेसिडेंट अथॉरिटी है ना, प्रेसिडेंटच्या सील आणि स्टॅम्पने हा अपॉइंट होतो. त्याच्यामुळे याचा कॉन्स्टिट्यूशनल रोल फार इम्पॉर्टंट आहे. सगळ्या बॉडीचं ऑर्गनायझेशन, 3 tier ऑडिटिंग स्ट्रक्चर, सेंट्रल, स्टेट आणि इफ निडेड लोकल बॉडीचं सुद्धा हा ऑडिट करू शकतो. त्याच्यामुळे हा कॉन्स्टिट्यूशनल रोल 73rd 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटने दिलाय. कॉन्स्टिट्यूशनल रोल आपण डिस्कस करतोय. त्याच्यानंतर पार्लमेंटरी ओव्हरसाइट. येस, की कॅग तुम्ही बघणार की कॅग हा पार्लमेंटचा हा एक ऍडवायझर आहे ना. का पार्लमेंटचा हा एक ऑडिट ऑफिसर आहे, जो पार्लमेंटला जिथे गरज असेल तिथे त्यांना सपोर्ट करतोय फॉर ऑल देअर नीड्स है ना, ऑडिटिंगच्या नीड्स असतील. सो फार इम्पॉर्टंट आहे, कारण कॅग हा पार्लमेंटला गव्हर्नमेंटच्या फंक्शनवर ओव्हरसाईट करण्यासाठी हेल्प करतो, निरीक्षण म्हणा, कंट्रोल. लिमिटेड कॉम्प्ट्रोलर रोल ऑल्सो. सो मग इथे आता ऍक्च्युली ब्रिटनमध्ये त्याचा कॉम्प्ट्रोलिंग म्हणजे अप्रुव्हल, फंडला जसं अप्रुव्हल देणं पण त्याचं काम आहे. भारतामध्ये त्याचं असं काम नाहीये. सो इथे आपल्याकडे कॉम्प्ट्रोलर हा वर्ड अप्रोप्रिएट नाहीये है ना, कॉम्प्ट्रोलर हा वर्ड अप्रोप्रिएट नाहीये. ओके, सो तिथे काय असणार की कॉम्प्ट्रोलर रोल नाहीये, त्याचा ऑडिट रोल आहे. ऑडिट रोल आहे त्याचा है ना, ऑडिट रोल त्याचा इथे आहे. त्याच्यानंतर मग अपॉइंटमेंट प्रोसेस काय रिफ्लेक्ट करतीये, अपॉइंटमेंट प्रोसेस रिफ्लेक्ट करतीये की येस, कॉन्स्टिट्यूशनचा तो जो रोल मेन्शन केलाय तो इथे त्याला सिक्युरिटी ऑफ टेन्युअर दिलाय है ना, त्याला आफ्टर नो प्रॅक्टिस दिलाय, रिटायरमेंटच्या नंतर त्याची प्रॅक्टिस नाही पाहिजे है ना. सो त्याच्यामुळे त्याची प्रोसेस ऑफ अपॉइंटमेंट हा
इंडिव्हिज्युअल आहे आणि सिक्युरिटी ऑफ टेन्युअर आहे, हा सुद्धा त्याचा कॉन्स्टिट्युशनल रोल आहे. आणि पार्लमेंटरी रोल, मग पार्लमेंटरी अकाउंट कमिटी, ठीक आहे, पॅक ज्याला म्हणतो आपण, फॉरमोस्ट कमिटी आहे, त्याचा हा आईज म्हणून वर्क करतो. फ्रेंड, फिलॉसॉफर अँड आईज आहे ना, फ्रेंड, फिलॉसॉफर अँड आय ऑफ पार्लमेंट किंवा पॅक्टचं, ठीक आहे. सो हा फार इम्पॉर्टंट रोल आहे ऑफ कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. हा त्याच्यामुळे त्याचा रोल आपल्याला इथे मेन्शन करणं मस्ट आहे. कन्क्लुजन, सिंपल कन्क्लुजन करू शकता. दस कॅग प्लेज अ व्हेरी सिग्निफिकंट रोल इन द ओव्हरऑल इंडियन पार्लमेंट और इंडियन डेमोक्रेसी इटसेल्फ, लाईक कॅन बी सीन बाय 2G स्कॅम असेल किंवा कोल स्कॅमचे हे जे रिव्ह्यूज आहे आणि बाकी अगेन रेग्युलर रिव्ह्यूज आहेत. ओके, आय होप तुम्हाला हा क्वेश्चन अप्रोच कसा करायचा आहे कळाला आहे. क्वेश्चन आन्सर राईट करा, मला सेंड करा, मी इव्हॅल्युएट सुद्धा करून देईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गाईज. थँक्यू.